गोपाल कृष्ण
मिनिटासाठी आपापले हात वर करायचे. सर्वांची टाळी एक सोबत वाजली पाहिजे. आणि जे नामस्मरण मी आता केले सर्वांना माहित आहे? हो नाही काही बोला. सर्वांच्या पाठांतरामधले हा सर्वांनी एक सोबत एक टाळी वाजवायची आणि सर्वांनी माझ्यासोबत बोलायचं. मी पुढं म्हणणार, माझ्या मागून तुम्ही म्हणायचे. पुढचं बोला. गोविंद बोलो हरी सर्वजण आपण वेळेमध्ये आलेले आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानते. आणि आमच्याच कलाकारांना येण्यासाठी काही अडचणींमुळे सर्वांना माहीत आहे सध्या पावसाळा चालू आहे आणि कुठं ना कुठं काहीतरी अडचण येत आहे. त्यांच्या गाडींना थोडीशी अडचण आल्यामुळं त्यांना इथं पोहोचण्यामध्ये थोडासा उशीर झालेला आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांची मी व्यासपीठावरून मनापासून माफी मागते. आपण सर्वांनी मनातून माफ करावं हीच इच्छा आहे. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे गाव खूप सुंदर आहे. आणि जेव्हा मी कथा घेण्यासाठी मला कॉल आला होता तेव्हा म्हटलं होतं का बा अंतर खूप लांब आहे. तुमचं आमचं अंतर जवळपास 500 ते 550 किलोमीटर आहे. आणि एवढ्या लांबून ना कुणी ओळखीचं, ना कुणी पाहुणे, ना कुणी कोणत्याही प्रकारची ओळख इकडे नाही आहे. आणि कशा प्रकारे यावं तेव्हा कार्यकर्त्यांनी मला एक शब्द फक्त सांगितलं होतं की ताई तुम्ही फक्त एकदा आमचं गाव पहा. एकदा तुम्ही आमच्या गावात आले तर वारंवार तुम्हाला आमच्या गावाला यायची. आणि त्यावेळेला मला वाटलं का आपल्या गावाबद्दल 2 गोष्टी कुणीही चढूनच सांगतात नाही का. परंतु गावात आल्याच्या नंतर कळालं तर त्यांनी केलेली तुमची स्तुती फार कमी होती. आणि सुंदर आपलं गाव, कलाकारांना यायला वेळ झाला पण एकही कार्यकर्ता थोडंही नाराज न होता काही होत नाही. ते आमच्या गावामध्ये तबला वादक आहेत, हार्मोनियम वादक आहे, त्यामध्ये आपण सुरू करूयात. म्हणजे जसं संतांनी शिकवलेलं आहे प्रत्येक वेळ ही आपल्या मनानुसार नसते. म्हणून ठेविले अनंत तैसेची चित्ती असू द्यावे. मला वाटतं कीर्तन तर तुम्ही पण करू शकता. सर्वांचे मालक आता सोन्याचा भाव किती झालेला आहे सर्वांना माहीत आहे. परंतु एवढं मोठं नाव असताना सुद्धा एवढं साधं सिंपल राहणं त्यांचं आहे. फार मोठी नम्रता त्यांच्या अंगी आहे. हा रामसेठ गोडके एकदा जोरदार त्यांच्या परिवारासाठी सुंदर असं आपलं गाव आणि ज्यांच्या घरी आम्ही राहतोय फारच सुंदर असा त्यांचा स्वभाव. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे मुली आजकाल कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी राहिलेल्या नाही. आतापर्यंत मी कथा केले, कीर्तन केले. आता मी काही एवढी म्हातारी झाली नाही, फक्त 3 वर्ष झाले मला सुरू करून. पण या 3 वर्षामध्ये मी एकही महिला ऑपरेटर पाहिलेली नाही. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे त्या मला वाटते सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोइंग आहे त्यांची, चांगल्या फेमस सुद्धा आहे. दीदींचं नाव अश्विनी दीदी गायकवाड. एकदा जोरदार त्यांच्यासाठी काढायचं. गोड असा स्वभाव. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे काकांनी सांगितले की मला मुलगा नाही. त्यांच्यासाठी मला एवढंच म्हणू वाटते ज्यांच्या पोटी अश्विनी ताईसारखी मुलगी जन्माला की त्याला मुलाचं कधी म्हणतात ना की कुळी कन्या पुत्र होते जी सात्विक तयाचा हरिखा वाटे देवा. अहो आपल्या कुळामध्ये चांगली सात्विक संतती जन्माला आली तर याचं हरिक आपल्यालाच नाही तर भगवंताला सुद्धा वाटतं. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे ती एकटी गायकवाड
परिवाराची मुलगी नाहीये. कुठं गेल्याच्या नंतर तुमच्या सगळ्या गावाचा स्वाभिमान सुद्धा ती एकटी अश्विनीताई आहे की ती जी मुलगी आहे एकटीच ऑपरेटर आहे आणि ती आमच्या गावची आहे. फार आनंदाची गोष्ट आहे. मला वाटते काल ताईचा वाढदिवस होता आणि आम्हाला माहीत नसल्यामुळं आज सर्वांनी एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आणि आमच्याकडून तुम्हाला जन्मदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. ते म्हणतात ना येतो बस सुरुवात आहे. ही थोडीशी सुरुवात आहे जी त्यांनी आता केलेली आहे. इथून फार मोठं त्यांचं नाव होणार आहे कारण फार रेअर गोष्टीमध्ये त्यांनी त्यांचा हात घातलेला आहे. जिथं महिलांना वाटतं का मुलीने फक्त चूल आणि मूल या दोन गोष्टी सांभाळाव्या त्यामध्ये एक मूवी निघाला होता. त्यामधला एक डायलॉग होता तो 100% त्यांना लागू होतो की हमारी छोरिया क्या छोरो से कम है की. अगदी गोड त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. आणि आजच्या या कथेच्या प्रसंगाला आमचे कलाकार सर्व गायकवृंद वादक उशिरा आले आणि त्यामुळं ते म्हणतात ना की एखाद्या व्यक्तीला पैसे आपण मदत म्हणून दिले त्या पैशाला महत्व नाही तर कोणत्या वेळेला दिले या वेळेला महत्व आहे. आता तुमच्याकडे भरपूर पैसे मी तुम्हाला 200 रुपये वाटले कुणालाही तेवढं काही वाटणार नाही फक्त 200 रुपये दिले परंतु तुमच्याकडे एकही रुपया नाही आणि तुम्हाला 200 रुपयाची अतिशय जास्त प्रमाणामध्ये गरज आहे. या वेळेला जर मी तुम्हाला 200 दिले तर त्या 200 ची किंमत हे 2 लाखापेक्षा कमी राहत नाही. आणि असंच आजच्या गंधर्वांचं झालंय आजच्या कलाकारांचं झालंय की फार पाहिजे त्या वेळेला त्यांनी धावून आलेले आहेत. एकदा हरिभक्तप्रेम हेमंत महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. सर्व गावचे जेवढी काही गावचे ज्या गावामध्ये भजनी वर्ग असते ते गाव कधीच गरीब नसतं म्हणून सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचे सुद्धा मनापासून मी धन्यवाद मानते. आणि महत्त्वाचे धन्यवाद म्हणजे सर्व कार्यकर्त्यांचे सुद्धा धन्यवाद मानते की एवढं सुंदर भव्य दिव्य असं नियोजन मला वाटते गावामध्ये अजून एक सप्ताह असतो आणि यामध्ये सुद्धा सुंदर असं नियोजन आपण सर्वांनी केलेलं आहे. आणि सगळ्यात जास्त तुमच्या गावामध्ये मला आवडलेली गोष्ट एक सांगते. बऱ्याच ठिकाणचा नियम काय कथेला जायचं पण कधी शेवटला नाही बरोबर. पहिला दिवस नको असंच राहते दुसरा दिवस जाऊ दे ना तेवढी गर्दी नसते तिसरा दिवस नको फक्त ज्ञान असतं चौथ्या दिवशीपासून कारण लालाचा जन्म त्या दिवशी झालेला असतो आणि त्या दिवशीपासून कथेला गर्दी व्हायला सुरुवात होते. तिथून जी गर्दी होते शेवटपर्यंत जवळपास बसायला सुद्धा जागा उरत नाही. पण आपलं गाव ही पहिलाच दिवस आणि अर्धा पेंडॉल हे पूर्ण महिलांनी भरलेला आहे. फार गोड. आपण माझ्या सर्वांना फक्त एकच विनंती आहे आजपासून जी कथा आपण श्रवण करत आहात या सर्वांमध्ये 3 नियमाचं पालन आपल्याला करायचं आहे. त्यानंतर आपण आपल्या कथेच्या भागाकडे जाऊया. पहिला नियम म्हणजे आपण कथा ऐकतोय तर कथा सांगणाऱ्या वक्त्यासाठी जसे नियम दिलेले आहेत त्याचप्रमाणे ऐकणाऱ्या श्रोत्यांसाठी सुद्धा नियम दिलेले आहेत. पहिला नियम होईल तेवढं सात्विक अन्न. आता कांदा लसूण हे सुद्धा कथा करताना कथा ऐकताना खाऊ नये असं म्हणतात कारण ते तामसी वृत्तीचं असते. यामुळे खाल्ल्याच्या नंतर काही पाप होत नाही फक्त तामसी वृत्तीचं असते. मनातील भावनांना कंट्रोल करता यावं यासाठी कांदा आणि लसूण खात नसाल. होत असेल तर पाळा नसेल तर हा नियम नाही पाळला तरी काही हरकत नाही कारण तुम्ही जरी पाळला तरी घरच्यांसाठी महिला वर्गांना करावं लागतं आणि आपल्यामुळे जर दुसरं कोणी उपाशी राहत असेल तर हे लागलेलं पाप वेगळंच आपल्या माथ्यावर येणार आहे. म्हणून होत असेल घरामध्ये प्रत्येकाची सहमती असेल तरच करा नाही होत असेल तर नाही केलं तरीही चालतंय. दुसरा नियम ब्रह्मचर्यत्वाचं पालन. कथा सांगणाऱ्यांनी आणि ऐकणाऱ्यांनी जी गृहस्थाश्रमामध्ये आहेत त्यांनी सुद्धा या 7 दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि जेवढं होईल तेवढं नामस्मरण करायचंय. तिसरा नियम आज ज्या कथा तुम्ही ऐकून जाशाल आता शाळेतील मुलांना जसा होमवर्क देतात तसा मी तुम्हाला सर्वांना होमवर्क देणार आहे. इथल्या कथा ऐकायच्या घरी गेल्याच्या नंतर बडबड करायचं नाही चिवचिव करायचं नाही. फक्त आज ज्या कथा झाल्या त्या सर्वांचं काय करायचंय होमवर्क करायचं की आज आपण काय ऐकले आणि जर काही प्रश्न आले असतील तर ते सर्व मनामध्ये साठवून ठेवा. शेवटच्या दिवशी सर्वांना ते प्रश्न सांगण्याचा
मौका मिळेल. जेवढे मला उत्तरं येतील, जेवढे मी सोडवण्याचा प्रयत्न करेल, तेवढ्याचे प्रश्नाचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न तुमचे करणार आहे. हा तिसरा नियम. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे इथं कथेमध्ये बसल्याच्या नंतर मी तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारेल, इथे एक कथाकार आहे असं म्हणून कथा ऐकू नका. तुम्ही मला एवढ्या लांबवरून बोलवले, एवढा खर्च करून बोलवले, मग तुमच्या जीवनामध्ये काहीतरी बदलाव झाला पाहिजे तरच तुम्ही कथा ऐकण्यात फायदा आहे आणि आम्ही सांगण्यामध्ये फायदा आहे. बघा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जसं म्हणतात की अन्न खाल्ल्याच्या नंतर पोट भरतं, बरोबर? पोट कशाने भरतं? जेवण केल्याच्या नंतर, बरोबर ना? अन्नानं पोट भरतं हा विषय जरी सत्य असेल तरी फक्त अन्नानं पोट भरतं का? नाही. आता अन्न म्हणजे काय? चपाती आहे, भाजी आहे, पंचपक्वानाचं सोडा 56 प्रकारचे भोग मी तुमच्या समोर ताटामध्ये आणून ठेवले. तुम्हाला म्हटलं अन्नानं पोट भरतं, भरवा. खायचं नाही, नुसतं टुकूमुकू त्याच्याकडे बघायचं. कुणाचं पोट भरणार हो? कुणाचंही भरणार नाही. म्हणजे अन्नानं पोट जरी भरत असलं तरी त्याच्यासाठी क्रिया आहेत. ते अन्न खावं लागेल, घास घ्यावा लागेल. आधी गहू जे आहे त्याचं पीठ बनवावं लागेल, त्याची चपाती बनवावी लागेल. आणि नुसतं बनवून फायदा नाही, तो खावं सुद्धा लागेल. पण आपण जे कथामध्ये ऐकलंय की कीर्तनाने पुण्य मिळते, कथाने जीवनाला मोक्ष मिळतो. नुसतं कथा कीर्तन ऐकून फायदा होणार नाही, तर त्याचं चिंतन मनन करावं लागतं. जसं नुसतं अन्न पाहून पोट भरत नाही, ते ग्रहण करावं लागतं. त्याच प्रकारे कथा कीर्तन ऐकून पोट भरणार नाही, मोक्ष मिळणार नाही. ते जीवनामध्ये उतरवावं लागेल, ते ग्रहण करावं लागेल. मी असं म्हणत नाही की तुम्ही पूर्णच ग्रहण करा. जेवढं होईल तेवढं जीवनामध्ये ग्रहण करायचं आहे. जेवढं शक्य होईल त्या गोष्टी जीवनामध्ये उतरवायच्या आहेत. नाहीतर कथा ऐकूनच फायदा नाही आणि कथा सांगून सुद्धा फायदा होणार नाही. या सर्व नियमाचे पालन सर्वांनी करायचे. आणि सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे जेव्हा जेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारेन, माझ्या प्रश्नाचं हो किंवा नाही या 2 शब्दामध्ये मला उत्तर द्यायचं. देणार ना? माना हलवायच्या. माना हलवण्याचं काम कुणाचं असतं? आनंदी बाई. आपण कोण आहे? मनुष्य. मग माना हलवायच्या. सर्वांनी हो किंवा नाही मध्ये माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायची. यामागे फक्त एकच उद्देश आहे की मी काय बोलते हे तुम्हाला कळायला पाहिजे. आणि संवाद जर असेल ना तर तुम्हाला कळतं का नाही हे मला कळेल आणि तुम्हाला कळालं तर मला सांगण्यामध्ये अजून आनंद येईल. आणि फक्त समोरच्या बसलेल्या वर्गाने हो नाही म्हणायचं, मागच्याने शांत बसून राहायचं असं करायचं नाही. तुम्हाला आजच सांगते, तुम्हाला तुमच्या लाडक्या बहीण योजनेच्या अकाउंटची शपथ आहे. प्रत्येक महिलेंनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचे. जी कथा सांगतोय त्या कथेचं रोज जे आहे रिव्हिजन करून इथं यायचं आहे. तर चला, श्रीमद भागवत महापुराण ज्याची रचना श्री महर्षी वेदव्यास यांनी केलेली आहे आणि सुंदर असा हा ग्रंथ. यामध्ये सुरुवातीचा जो श्लोक आलेला आहे तो आपल्या सर्वांना इथं म्हणायचा आहे. सर्वांनी हात जोडायचे. मी पुढे म्हणेन, माझ्या मागून सर्वांनी म्हणायचे. श्रीमद भागवत महापुराण याचा पहिला श्लोक. एक पाणी बॉटल. सर्वांनी बोलायचे मागून. सच्चिदानंद रूपाय तापत्रय विनाशाय
आणि आनंद, ज्यांचं रूप सच्चिदानंद रूपाय, सच्चित आणि आनंदमय ज्यांचं रूप आहे. आता सत म्हणजे काय? सत म्हणजे सत्य, सत्य म्हणजे आपल्या नॉर्मल भाषेमध्ये खरे, बरोबर. आता बघा, सत्याची जर काही व्याख्या करायची म्हटलं की सत्य म्हणजे काय, तसं प्रत्येक गोष्टीची व्याख्या असते. पत्नी म्हणजे काय? लग्न झाल्याच्या नंतर आपल्या पतीची बायको म्हणजे कोण? पत्नी. त्याच प्रकारे सत्य म्हणजे काय याची व्याख्या जर करतो म्हटलं तर शास्त्रामध्ये सांगितल्यानुसार सत्याची व्याख्या म्हणजे जे कधीच बदलत नाही, जे कालही सत्य होतं, जे आजही सत्य आहे आणि जे नितांत सत्य राहणार आहे. आता या सत्यामध्ये आपलं अस्तित्व बसतं का? नाही. कारण तुम्ही बघा, आपण म्हणतो एखादी गोष्ट सत्य आहे, तर काल आपण होतो का? भूतकाळामध्ये आपण होतो. एक काळ असा या पृथ्वी तलावर होता जेव्हा आपण या पृथ्वीवर होतो. आता आहे एक काळ या पृथ्वी तलावर असा सुद्धा राहील जेव्हा आपण नसणार. म्हणजे आपण सत्य आहे का? अजिबात नाही. मग सत्य कोण? जे आपल्या आधीही होतं, जे आपण आहोत तरी सुद्धा आहे आणि जे आपल्या नंतर सुद्धा नितांत कसं राहणार आहे, याला सत्य म्हणतात. मग असं सत्य कोण आहे? तर एकमेव परमपुरुष परमात्मा हे भगवंत. आणि म्हणून त्यांचं रूप कसं आहे? सच्चित आणि आनंदमय ज्यांचं रूप आहे. पुढे म्हणतात अजून कशासाठी? फक्त एवढं तर कारण पुरेसं नाही. मग अजून त्यांना नमन कशासाठी करायचंय? तर म्हणतात विश्व उत्पत्त्यादी हेतवे, विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्यांच्या हातामध्ये आहे असे परमपुरुष परमात्मा श्रीकृष्ण यांना आम्ही नमन करत आहे. तरी सुद्धा हे विश्वाबद्दल झालंय, आमच्याबद्दल असं त्यांनी काय करतील की आम्ही त्यांना नमन करायचं आहे? तर पुढे म्हणतात तापत्रय विनाशाय. आता आपल्या अध्यात्मामध्ये 3 ताप दिलेले आहेत. ताप म्हणजे फीवर नाही, शरीर गरम झालं म्हणजे हा ताप नाही. तर 3 प्रकारचे ताप दिलेले आहेत. या तिन्ही तापाचा आध्यात्मिक आदी भौतिक अशा प्रकारे या तिन्ही तापाचा विनाश करणारे जे भगवंत आहे, या भगवंताला आम्ही नमन करतोय. आणि म्हणून श्री कृष्णाय वयं नमः. पहिला विषय, त्या भगवंताचं रूप कसं आहे? सच्चित आणि आनंद. ज्यांना आनंद हवा असेल त्यांनी त्या भगवान श्री कृष्ण आणि यांच्याशी किंवा भगवंताला नमन करायचं असते किंवा त्यांच्या सानिध्यामध्ये राहायचं असते. आता मनुष्याला आनंद मिळत नाही याचं एकमेव कारण म्हणजे बाभळीच्या झाडाला आंबा शोधतो म्हटलं तर मिळणार का? नाही. आंबा शोधायचं म्हटलं तर कुठं मिळणार? मग आपण जे सुख आहे हे शोधतो कुठं? संसारामध्ये. पण संत म्हणतात अरे संसार संसार जसा तावा सुध्यावर आधी हाताला चटके मग विराटी. अरे संसार संसार दोन जीवाचा विचार देतो सुखाला नकार अन दुखाला होकार. या संसारामध्ये सुख पाहता जवा एवढे, दुःख पर्वता एवढे. मग इथं सुख शोधतो म्हटलं तर आपल्याला मिळणार नाही का? कारण आपल्या दुःखाचं मूळ चांगलं संस्थाने इथं सांगितलेले इतरांपासून केलेली अपेक्षा. तुम्ही बघा, आपल्या सुखाचं कारण आपण स्वतः आहे का? अजिबात नाही. आपल्याला सरकारकडून 1 लाख रुपये मिळाले, आपण आनंदी, बरोबर. आपल्या शेजाऱ्याला 2 लाख मिळाले, सुख आहे का? दुःख. कारण नको त्या गोष्टीमध्ये आपण दुःख मानत बसतो. मग ज्या गोष्टीमध्ये सुख शोधायचे तिथं सुख जर शोधलंच नाही तर आपल्याला सुख आयुष्यात कधी मिळणार सुद्धा नाही. मग सुख कुठं शोधायचंय? तर मग त्या भगवंताच्या ठिकाणी सुख शोधायचं असतं. आणि म्हणून सच्चित आनंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. अशा भगवान श्रीकृष्णांना आम्ही नमन करत आहोत. आता बघा पुढं जे नमन आलेलं आहे हे श्री शुकदेवजी मुनी महाराज यांना आलेलं आहे.
ज्यांनी ही कथा परीक्षित राजा यांना सांगितलेली आहे. आता श्री शुकदेवजी मुनी महाराज म्हणजे कोण आहेत, त्यांचा जन्म इतिहास काय आहे, या सर्व गोष्टींवर आज आपण प्रकाश टाकणार आहोत. आणि त्यानंतर आजची जी कथा आहे ही थोडी लवकर आपण थांबवणार आहे. आजची कथा लवकर थांबवली तर उद्याची कथा वाटल्यास आपण थोडं जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकतो. त्यामुळं सर्वांची क्षमा मागते. आणि ही कथा कारण 10:30 वाजलेले, जर कार्यकर्त्यांना अडचण असेल तर पुढे घेऊ शकतो, चालू देऊ ना. नाही म्हणजे एक अजून अर्धा 1 पाऊण तास चालू द्यायची ना. ठीक आहे, हा 11 वाजेपर्यंत आजची कथा आपण चालू देऊया. वाटल्यास उद्याची कथा आपण थोडी पुढं घेत राहूयात. कारण एवढ्या लांबून तुम्ही आम्हाला बोलवले तर कथा ऐकून काहीतरी तुम्हाला सुद्धा मिळावं या उद्देशाने मी कथा करेल. वेळेकड घडीकड टायमाकड पाहून कथा करणार नाही. तर बघा, श्री शुकदेवजी मुनी महाराज म्हणजे कोण तर लक्षात घ्या. म्हणतात एकदा वर भगवंताच्या वर सभा एक चालू होती. त्या सर्व सभेमध्ये एक प्रश्न उठला. आणि प्रश्न कोणता होता की या जगामध्ये सगळ्यात अनमोल अशी गोष्ट कोणती. आता तुम्ही सांगा, सगळ्यात अनमोल काय. आता बऱ्याच जणांच्या डोक्यात आलं असेल, कुणी म्हणत असेल सोनं, कुणी म्हणत असेल पैसा, कुणी म्हणत असेल हिरा, कुणी म्हणत असेल जमीन, कुणी म्हणत असेल मी, कुणी म्हणत असेल काहीतरी. प्रत्येकाच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी वस्तू आलेली आहे. परंतु एक लक्षात घ्या, अनमोल ज्याचं काहीही मोल होऊ शकत नाही, जे अनमोल आहे त्याचं मोल कुणीही करू शकत नाही, अशी वस्तू प्रत्येकाकडे मिळणं शक्य आहे का. नाही. मग आता सोनं जर म्हटलं, इथं बसलेल्या जवळपास प्रत्येकाकडे सोन्याची काही ना काहीतरी वस्तू आहे, म्हणजे ही अनमोल आहे का. नाही. बरं, जी नसताना जीवन सुन वाटून जाईल अशी एखादी गोष्ट तिला अनमोल म्हणावं, तेव्हा प्रत्येक जण कुणी म्हणू लागलं रत्न, कुणी म्हणू लागलं सोनं, तेव्हा सर्वजणांनी सांगितले बिलकुल नाही. तेव्हा एका जणांनी उत्तर दिलं की सगळ्यात अनमोल असं काय आहे या जगामध्ये, प्रेम. तुम्ही बघा, एखादा व्यक्ती आहे, एखादी मुलगी आहे, एखादा मुलगा आहे, सुंदर श्रीमंत मुलगा पाहून आपण आपल्या मुलीला दिला, तिचं लग्न लावून दिलं. मुलाकडं पैसा भरपूर आहे, मुलाकडं सुख संपत्ती सगळं आहे, परंतु मुलगा आपल्या पत्नीवर प्रेम करत नाही, पती पत्नीमध्ये प्रेम नाही, ते नातं टिकल का थांबेल. हा, या व्यतिरिक्त एखाद्या वेळेला पैसा कमी आहे, परंतु दोघांच्या नात्यामध्ये आदर, सन्मान आणि प्रेम भरपूर आहे. दोन पैकी तुम्हाला कोणतं नातं आवडेल. ज्यामध्ये प्रेम आहे ते. मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेम. संतांनी सुद्धा सांगितले बरं का, मी मनाने सांगत नाही, कारण संत म्हणतात प्रेम सुखा दे, प्रेम सुखा दे, प्रेमा विना नको देवा.
देवा, भक्ती आणि प्रेम या दोन्हीपेक्षा मला दुसरं कोणतंही ज्ञान नको का? कारण प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविना नाही समाधान. सगळ्यात महत्वपूर्ण अनमोल असं रत्न कोणतं, अशी गोष्ट कोणती, तर सभेमध्ये उत्तर कोणती होती? सर्वांनी मोठ्याने बोलायचे, प्रेम. बरोबर. आता प्रेम हा विषय निघतात सर्वांनी दुसरा प्रश्न काढला की ठीक आहे, हे प्रेम नावाचं अनमोल असं रत्न कुणाकडे मिळणार? तेव्हा सर्वजण म्हणाले ब्रह्माजी यांच्याकडे. तेव्हा त्यांनी सांगितले नाही, ब्रह्माजी, ब्रह्मा आणि ब्रह्मणी. ब्रह्माजी नेहमी सृष्टीच्या कार्यामध्ये व्यस्त असतात, त्यामुळे त्यांच्याकडे तर प्रेम मिळणं हे शक्य नाही. तेव्हा आता श्री हरी विष्णू यांचे परम असे भक्त म्हणजे देवर्षी नारद यांनी सांगितले की मला माहित आहे की हे प्रेम तत्व कुणाकडे मिळते, हे प्रेम नावाचा अनमोल खजाना कुणाकडे मिळतोय. तेव्हा त्यांनी सांगितले कोण आहे, कोण आहे, बोला. तेव्हा त्यांनी उत्तर देतात, लक्ष्मी. तेव्हा सभेमध्ये देवी देवता म्हणू लागले की खरंच त्यांच्या दोघांमध्ये एवढं प्रेम असतं तर भक्तांनी आवाज दिल्याच्या नंतर अर्ध्या रात्री सुद्धा श्रीहरी विष्णू एकटे गेले नसते. त्यांनी माता लक्ष्मीला सोबत घेऊन गेले असते, पण भक्तांनी आवाज दिला म्हणजे माता लक्ष्मीला आहे तिथं सोडतात आणि सरळ भक्ताकडे निघून जातात. म्हणजे प्रेम तत्व त्यांच्याकडे सुद्धा नाही. तेव्हा एकाने उत्तर दिले की मला माहित आहे हे प्रेम तत्व कुणाकडे. तेव्हा त्यांनी उत्तर दिले, म्हणतात हे प्रेम तत्व ज्यांच्याकडे त्यांचं नाव आहे शिव आणि पार्वती माता. आता सर्वजणांची सहमती झाली, बरोबर आहे का? कारण एक तर अर्धनारेश्वराचा अवतार जर पाहिलाय, अर्ध्या शरीरावर कोण आहे? पार्वती माता आणि अर्ध्या शरीरावर शिव. स्वतःच्या अर्ध्या शरीराचा भाग सुद्धा त्यांनी त्यांना दिले शिवशक्ती. हे दोन्ही एकमेकांपेक्षा वेगळे नाही. सर्वात महत्वाचा अजून एक विषय म्हणजे पार्वती मातेला शिवजी कुठं घेऊन बसतात तर स्वतःच्या मांडीवर घेऊन बसतात, असा उल्लेख बऱ्याचशा ग्रंथामध्ये सुद्धा आलेला आहे. खाली नाही, स्वतःच्या मांडीवर घेऊन बसतात. एवढं प्रेम त्यांच्यावर करतात की आपण या प्रेमाला काहीही पारावारा नाही. आता बघा, आपल्या आराध्याचा अपमान झाला हे खऱ्या भक्ताला सहन होत नाही. आता देवर्षी नारदांना वाटले की यांनी शिवजींचं नाव घेतंय, ठीक आहे असतील, पण यांनी माझ्या आराध्यांचा अपमान केलेला आहे. तेव्हा देवर्षी नारद म्हणतात की एक काम करा, तुम्हाला वाटतं ना माता पार्वती आणि शिवजी या दोघांमध्ये प्रेम तत्व आहे खूप जास्त प्रकारे, ठीक आहे, मग मी जर त्यांच्या दोघांमध्ये भांडण लावून दिली मग तुम्ही मानसाल का की त्यांच्या दोघांमध्ये प्रेम तत्व नसून माझे जे आराध्य आहे श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यामध्ये प्रेम तत्व मिळून जाईल. सर्वजण म्हणाले ठीक आहे, त्यांच्या दोघांमध्ये भांडण लावणं हे एवढं शक्य नाही. तेव्हा नारदजी म्हणतात या जगातील सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे कोणती? पती पत्नीमध्ये भांडण लावून काही जास्त मेहनत करायची गरज, फक्त पत्नीला थोडं पेटून द्यायचं, एक थोडीशी ठिणगी टाकली का तिचं डोकं आधीच गरम झालेलं राहतं. आणि त्यांनी म्हणाले ठीक आहे, मी त्यांच्या दोघांमध्ये भांडण लावून देणार. आता शिवजी आणि माता पार्वती दोघं जण नितांत कैलास जे पर्वतावर वास करतात म्हणतात आणि दोघं कधीच एकमेकांपेक्षा वेगळे राहत नाही. तेव्हा नारदजी वाट बघू लागले की केव्हा भोले बाबा कैलास पर्वतावरून दूर जातील आणि केव्हा मी माता पार्वतीची भेट घेऊ आणि केव्हा या दोघांमध्ये मी भांडण लावून देऊ. तेव्हा एक वेळ आला, तेव्हा
शिवजी कैलास पर्वताच्या पुढे बाहेर गेले. नारदजींना वाटलं हाच एक मौका माझ्याकडे, लगेच आले आणि म्हणू लागले, नारायण नारायण प्रणाम माते. भोले बाबा कुठं गेलेले आहे? तेव्हा माता पार्वती म्हणतात, थोडं बाहेर गेले, बसा ना, तुम्हाला काय हवंय किंवा काही असेल तर मला सांगा. तेव्हा देवर्षी नारद म्हणतात, तुम्हाला सांगितलं असतं पण गोष्ट थोडीशी पर्सनल आहे. आता माता पार्वती म्हणतात, पती पत्नीमध्ये काय पर्सनल आहे? जे त्यांना माहिती आहे ते मला माहिती आहे, जे मला माहिती आहे ते त्यांना माहिती आहे. आणि असंही कुणामध्ये असेल माहित नाही, पण आमच्या दोघांमध्ये काही पर्सनल अशी गोष्ट नाही, म्हणून तुम्ही बिनधास्त मला सांगू शकता. तेव्हा त्यांनी म्हणतात, बिलकुल नाही, असं होऊ शकत नाही की पती पत्नीमध्ये सर्व गोष्टी एकमेकांना माहीत असतील. तेव्हा माता पार्वती म्हणतात, तुम्ही सांगा, मला सर्व माहित आहे. ठीक आहे, मग मला थोडा प्रश्न पडला होता, कोणता? सांगा, मी उत्तर देते. अमर कथा काय आहे? तर माता पार्वती म्हणतात, अमर कथा मला तर माहित नाही, पण शिवजींना माहित आहे का हे बोला. देवर्षी नारद म्हणतात, बिलकुल त्यांना माहित आहे आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही. अरे बापरे, हा तर फार मोठा विषय झाला. म्हणून म्हटलं होतं की विषय पर्सनल आहे, त्यांच्या पुढंच मांडतोय. आता प्रत्येक पत्नीला जर म्हटलं की तुमच्या नवऱ्याची पर्सनल गोष्ट आहे तर तिला राग येणार, म्हणजे 100% येणार. आता माता पार्वती नाराज झाल्या आणि देवर्षी नारद म्हणतात की मला हेच हवं होतं. नारायण नारायण म्हटले, प्रणाम केला आणि तिथून निघून गेले. आता तिथे शिवजी आणि शिवजी यांनी लक्षात घेतले की माता पार्वती रागावलेल्या आहेत. बघा, पत्नी महिला या नाराज आहेत हे त्यांनी तोंडाने कधीच सांगणार नाही. हे पतीने ओळखून घ्यायचं असते की आपली पत्नी नाराज आहे. कशावरून ओळखून घ्यायचंय? सरळ प्रश्नांची उत्तर जेव्हा उलटी मिळतात तेव्हा समजून घ्यायचं का आपली पत्नी रागावून आहे. तर माता पार्वती नाराज आहेत हे बोलण्यावरून तर शिवजींना कळलं. शिवजींनी विचारलं, काय झालं? डोळे लावले, पाहिलं, त्यांना सर्व प्रसंग कळाला. असे त्यांना सर्वच माहीत असतं. महाराज काही लीला आपल्याला दाखवण्याकरता त्यांनी रचलेल्या असतात. आणि म्हणून माता पार्वतीला शिवजी म्हणतात की ठीक आहे, नाराज व्हायची काहीही गरज नाही. काय हवं मला सांगा, तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. ठीक आहे, मग तुम्हाला जर वाटत असेल की माझी नाराजी दूर व्हावी तर मला अमर कथा ही काय ते तुम्ही सांगा. तेव्हा शिवजी म्हणतात, ठीक आहे, परंतु तुम्हाला मी इथं सांगू शकत नाही. ही कथा एकांतात सांगावी लागते. का? कारण कथेचं नाव काय आहे? अमर कथा. म्हणजे ऐकणारा काय झाला? ऐकणारा अमर झाला. आता अमर कथा ऐकलेला हा मरू शकत नाही. मग अमर जर झाला तर विधीच्या विधानामध्ये खलबल पडेल. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आला, त्याने अमर कथा ऐकल्यामुळे तो मरू शकणार नाही. आणि ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं कुणीच नाही, आता जसं आपल्याला वाटतंय इथं दिसतंय तेवढेच आपण आहोत का? नाही, हे छोटे छोटे किडे, बरोबर, छोटे छोटे जनावर आहेत. कुणी कुठं प्रत्येक प्रकारचा याचा किडा आहे, जनावर आहे, काही ना काहीतरी पक्षी आहे, मनुष्य सोडून सुद्धा. आणि म्हणून त्यांनी एकांतवासमध्ये त्यांना नेले, एका एकांत ठिकाणी नेले आणि माता पार्वतीला सांगतात, बघा मी तुम्हाला कथा सांगतोय, परंतु ही कथा प्रत्येक जण ऐकू शकत नाही. ज्ञान ऐकताना मनुष्याला सगळ्यात जास्त त्रास देणारी गोष्ट कोणती? झोप, निद्रा नाही. म्हणतात की ज्या व्यक्तीने ज्ञान ऐकताना झोपेवर नियंत्रण केलं तो व्यक्ती या जीवनामध्ये भक्तीमध्ये जिंकला म्हणून समजून जायचे. का? कारण या कलियुगाची माया आहे. आता इथे कथा चालू आहे, कथेमध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचं कथेमध्येच लक्ष असं आहे का? नाही. कुणाचं घराकडे चालले, कुणाला वाटतंय कुलूप लावलंय, कुणी जाईल का? कुणाला वाटतंय चप्पल ठेवली जाईल का? चप्पल कुठे? बाहेर ठेवला का घरीच आहे? घरीच आहे, मग टेन्शनच नाही. कुणाला वाटत असेल लेकरू उठलं का? कुणाला वाटत असेल नवरा काय म्हणतो का काय माहीत. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये चालू असतात. कुणाला वाटत असेल की ताई काय सांगतायत, माझ्याबद्दल कुणाच्या डोक्यामध्ये काही चर्चा चालू असते, बरोबर ना? प्रत्येकाच्या डोक्यामध्ये काही जण असे की 100% त्यांचं लक्ष कथेत आहे, काही जणांचं असं आहे की त्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार चालू आहेत. का? कारण कलियुगामध्ये भगवंताने सांगितले की जेव्हा मनुष्य
भक्ती मार्गाला लागतो तेव्हा निद्रा राणीच्या रूपामध्ये कलियुग येतो आणि सांगते की या व्यक्तीचं एवढं पुण्य नाही की यानं कथा ऐकावी. मग काय करायचंय, तिला झोप तरी येईल, त्या व्यक्तीला घरचा विचार तरी येईल. कथा ऐकताना झोप येते, लेकरू रडतंय, कुणाचं मन तिकडं लागतंय, कुणाचं मन घरात लागतंय, कुणाचं मन कथेत लागत नाही, तर समजून जायचंय की कथा ऐकण्यासाठी आपलं पुण्य कमी पडत आहे. कारण संत म्हणतात जन्मोजन्मी वाटतं, तेव्हा कथा ऐकू वाटते, तेव्हा कथेमध्ये मन लागतं. आणि म्हणून संतांनी सुद्धा म्हणतात की बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. मग कितीतरी जन्माचं संचित कर्म लागतं. मग लक्षात घ्या, या सभा मंडपामध्ये, ज्ञान मंडपामध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचं काही ना काहीतरी पुण्य उदयाला आलंय. आणि म्हणून आज आपण इथे बसून सर्वजण कथा सुद्धा श्रवण करत हो. कारण बऱ्याच जणांना वाटतंय भक्ती मार्गात लागलोय, फार छोटीशी गोष्ट आहे. बिलकुल नाही, अजिबात ही छोटी गोष्ट नाही. स्पेशली तरुण वयामध्ये जर एखादा व्यक्ती भक्ती मार्गात लागत असेल तर समजून घ्यायचे त्याचं मागच्या जन्मीचं काहीतरी बाकी राहिले, तो फार मोठ्या पदाला गेला भक्तीमध्ये, थोडं काहीतरी बाकी राहिलं आणि म्हणून या जन्मामध्ये फार तरुण वयामध्ये तो भक्ती मार्गाला लागलेला आहे. भगवंताचा काहीतरी कृपाशीर्वाद लागतो, तेव्हाच आपलं मन हे कथा कीर्तनामध्ये लागत असतं. आणि म्हणून माता पार्वतीला शिवजी म्हणतात की सगळ्यात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे झोप. म्हणून एक काम कर, तू जेव्हा जेव्हा मी कथा सांगेल तेव्हा तेव्हा तुम्ही काय करायचंय, हुंकार भरायचा. म्हणजे मी म्हणेल जसं हुंकार म्हणजे काय लक्षात आलं ना, आपण लहान होतो तेव्हा आपल्या आजी आजोबा आपल्याला कथा सांगत होते, बरोबर ना. एक होता राजा, त्याला 2 पत्न्या होत्या, एक काळी होती एक गोरी होती. हे जे आहे त्याला हुंकार म्हणतात. आणि म्हणतात की जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत ऐकणारा जागी, सांगणारा चालू ठेवावं. ज्यावेळी बंद झालं तेव्हा ऐकणारा, सांगणारा बंद. म्हणून म्हटलं तुम्ही सुद्धा हो नाही मध्ये उत्तर देत चला, म्हणजे मला कळेल मी बंद करू का सुरू ठेवू. अशा प्रकारे माता पार्वती म्हणतात ठीक आहे. त्यावेळेला एका पोपटाचं जे पिल्लू आहे एक मध्ये आणि ती तशी होतं आणि अजून त्याने जे काही अंडे आहे तो फोडून बाहेर भड्डीकडं. आमच्या इकडे अंडेच म्हणतात, तुमच्या भाषे इकडे काय म्हणतात का दुसरा काही शब्द? हा, आता आम्ही जे शिकलोय त्यामध्ये एग्स म्हणतात. कारण आमचं थोडंसं जेनझीचा जो वर्ग आहे तो जॉनी एस पापापासून सुरू झालेला आहे. त्यामुळं अशा प्रकारे तिथे एक होतं आणि पोपटाचं जे आहे तिथे होतं. तेव्हा त्याने त्या कवचाला तोडून बाहेर जन्म घेतलेला नव्हता. परंतु म्हणतात की कथा चालू आहे आणि असताना जर आईच्या गर्भात जरी बाळ असेल आणि कथा ती ऐकत असेल तर त्या बाळावर सुद्धा त्या कथेचे संस्कार पडतात. म्हणून म्हणतात की जेव्हा एक महिला, एक स्त्री गर्भवती असते तेव्हा तिने जास्त वाईट विचार करायचा
नसतो राग करायचा नसतो, कुणाबद्दल वाईट विचार करायचे नसतात, कुणाची निंदा करायची नसते आणि होईल तेवढं आध्यात्मिक गोष्टी वाचायच्या असतात. जुनी लोक म्हणून गेली ना की बाई गर्भवती आहे ना पोथी वाच, पुराण वाच, आता ज्ञानेश्वरी वाच, गीता वाच, काहीतरी वाच, जेणेकरून त्या बाळावर चांगले संस्कार पडले पाहिजे. आणि याचं उत्तम असं उदाहरण म्हणजे महाभारताच्या युद्धामध्ये अभिमन्यू यांनी जो चक्रव्यूह तोडला, हा चक्रव्यूह त्यांनी त्यांच्या त्यांनी आपल्या मातेच्या पोटात असताना पित्याच्या मुखातून ऐकला. फक्त तोडावं कसं, आत कसं शिरावं हे त्यांना माहित होतं, परंतु बाहेर कसं निघावं हे सांगण्याआधी त्यांची माता झोपली. आणि हे एकमेव कारण मला वाटतं असं ठरलं असेल की ज्यामुळे त्यांनी ऐकलं नाही आणि त्यामुळे त्यांना मृत्यूच्या मुखामध्ये सुद्धा पडावं लागलं. असो, त्यांनी मृत्यू झाले म्हणण्यापेक्षा शहीद झाले आणि म्हणूनच आज आपण स्वाभिमानाने अभिमानाने त्यांचं नाव सुद्धा घेऊन जातोय. अशा प्रकारे त्या गर्भामध्ये असलेलं जे काही बाळ आहे, शुभ बालक आहे, तो कवचामध्ये असून सुद्धा ती कथा ऐकू लागला. आता थोड्या वेळानंतर शिवजींनी कथा सांगायला सुरुवात केली आणि माता पार्वती त्यांचं सुरू होतं. एवढ्यामध्ये ज्ञान सुरू झालं आणि माता पार्वतीला झोप लागली. तिथे शुभ बालकाने जन्म घेतला आणि शुभ बालकाने अमर कथा ऐकल्यामुळं त्याचे जे काही पाप होते हे नष्ट झाले होते आणि त्याचे पुण्य उदयाला आले आणि त्यामुळं त्याला सुद्धा भगवंताकडून मुख मिळालं आणि त्यांना वाटलं आता जर हुंकार बंद झाला तर कथा सुद्धा बंद होईल. आणि भगवंताचं चरित्र सांगताना, अमर कथा सांगताना शिवजी एवढे सांगण्यामध्ये मग्न झाले, डोळे लावून फक्त कथा सांगत आहे, कोण ऐकत आहे, कशाचंही त्यांना भान नाही. आता माता पार्वती झोपले, परंतु त्यांच्या बदल्यामध्ये हा जो हुंकार आहे तो शुभ छोटासा बालक टाकत होता. आता बराच वेळ झाला आणि शिवजींनी डोळे उघडले. समोर पाहतोय काय, माता पार्वती झोपून निद्राला नाही, त्यांनी निद्रेमध्ये आहे. आणि महत्वाचा विषय म्हणजे जर माता पार्वती झोपून आहे तर अमर कथा ऐकली कुणी आणि मला म्हणत कोण होतं. इकडे तिकडे पाहिलं आणि त्यांना ते शुक बालक दिसले आणि जसे शुक बालक दिसले आपला त्रिशूळ घेतला आणि शुक बालकाच्या मागे लागले. आता शुक बालकाला वाटलं अरे राक्षस मागे लागले तर देवतांकडे जातोय, देवारी देव महादेवच मागे लागले, मी जाव तरी कुणाकडं. कारण बघा आपल्या घरी चोरी झाली तर आपण पोलीस ठाण्यामध्ये जातो. आता पोलीस ठाण्यातच चोरी झाली तर त्यांनी कुठं जाणार. हा प्रश्न असा झाला, आता जाऊ कुठं. इकडे तिकडे इकडे तिकडे धावत आहे, समोर शुभ बालक धावत आहे आणि मागे त्रिशूळ घेऊन शिवजी धावत आहे. आता दोघं जण मागं पुढं पळाले. त्यामध्ये महर्षी वेदव्यास यांच्या आश्रमामध्ये ते शुभ बालक पोहोचले आणि महर्षी वेदव्यास यांची जी पत्नी आहे त्यांनी थोडीशी जांभळे देत होती, जे आपण म्हणतो ना, घेतोय ना, हा त्याला इकडे काय म्हणतात, जांभळे. हा आळस, ते आपलं अंतर जास्त असल्यामुळे थोडं शब्दांमध्ये फरक असू शकतो. नाही, आम्ही पुण्यात एका साईडला कीर्तनाला गेलो होतो तेव्हा फार लांबचा प्रवास झाला. तर बघा आपल्या इकडे लोळणे कशाला म्हणतात, झोपणे ना, बरोबर ना. हा आमच्या इकडे लोळणे याचा अर्थ काय असतो माहिती का, तुम्हाला वाईट नाही वाटणार, मी फक्त शब्दाचा अर्थ सांगत आहे, फरक असेल. आमच्या इकडे लोळणे म्हणजे जेव्हा गाढव वगैरे लोळतं ना, याला लोळणे म्हणतात. म्हणजे ती एक प्रकारची शिवी म्हणून ते काय गाढवासारखा लोळायला उठ असं म्हणतात. आता आम्ही तिकडे कीर्तनाला गेलो आणि गेल्याच्या नंतर प्रवासाने थकलो आणि त्या ताई मला म्हणू लागल्या, ताई थकून आल्या असं थोडं लोळ. मला वाटलं अरे बाबा ही काही बोलण्याची भाषा झाली, लोळा. त्याच्यानंतर पुढे एक दोन गजन आले की लोळा लोळा. नंतर माझ्या लक्षात आलं की इथं लोळा म्हणजे आराम करणं होतं. आता कुठं वाढायला म्हणतात वाढू, कुठं म्हणतात देऊ, कुठं म्हणतात टेकू. हा म्हणजे शब्दामधला फरक आहे. आता या टेकूचा अर्थ तुमच्या इकडे वेगळा आहे, आमच्या इकडं वेगळं आहे. म्हणून शब्दामध्ये थोडासा फरक असू शकतो. थोडंसं मॅनेज करून घ्यायचं, तुम्ही सुद्धा थोडंसं, मी सुद्धा मॅनेज करून घे. अशा प्रकारे जांभळे देण्यासाठी
तोंड केले आणि त्यांच्या मुखामधून त्या शुभ बालकाने त्यांच्या गर्भामध्ये प्रवेश केला. तर बघा, गर्भामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर श्री महर्षी वेदव्यास यांच्या आश्रमामध्ये शिवजी सुद्धा तिथं आले आणि त्रिशूळ घेऊन क्रोधाने जळत, कुठे ते शुभ बालक, कुठे ते शुभ बालक, कुठे शुभ बालक. तेव्हा महर्षी वेदव्यास म्हणतात, थांबा, काय झालं आधी मला सांग. तेव्हा महर्षी वेदव्यासांना महर्षी वेदव्यास यांना शिवजी म्हणतात की शुभ बालक त्याने माझे एक वस्तू चोरलेली आहे. तेव्हा महर्षी वेदव्यास म्हणतात, तुम्ही राहता कैलासात, तिथं चोरण्यासारखं आहे काय. तेव्हा त्यांनी सांगितले की माझी कथा चोरली. कथा चोरली ना, ठीक आहे, कोणती कथा चोरू नाही कधी, अमर कथा. मग तुम्ही काय करणार आहे, मी त्याला मारणार आहे. त्यांनी म्हणतात, भोले बाबा, भोले बाबा, ज्यांनी कोणी तुमचं नाव ठेवलं हे 100% खरं ठेवलं का. शिवजी म्हणतात, कशा प्रकारे. त्याने कोणती कथा ऐकली, अमर कथा ऐकणारा. मग त्रिशूळ घेऊन नये, काय घेऊन मागं लागलं तर तो मरणार का नाही. म्हणजे तो काय झाला, अमर झाला, त्याला कुणी मारू शकत नाही. पण तरी सुद्धा मी त्याला शिक्षा देणार. कुठे शुभ बालक. त्यांनी पाहिले की आपल्या पत्नीच्या गर्भामध्ये प्रवेश केलेला आहे, हात जोडले, गर्भामध्ये प्रवेश केला, ठीक आहे, 9 महिने 9 दिवस लागतात ना, ठीक आहे, 1 वर्ष मी इथंच समाधी मांडून बसेल, इथून उठणार नाही. जेव्हा शुभ बालक बाहेर येईल तेव्हाच मी सुद्धा त्याला उठणार आणि त्याला शिक्षा देणार. शुभ बालक आईच्या गर्भातून सर्वच ऐकत होत. शुभ बालक म्हणतात, 1 वर्ष खूप कमी, 12 वर्ष बाहेरच निघत नाही. आणि 1 वर्ष, जसं 1 वर्ष झालं शिवजी उठले, कुठे शुभ बालक, कुठे शुभ बालक. महर्षी वेदव्यास म्हणतात, कुठे शुभ बालक, तुम्ही 1 वर्ष झालंय इथंच आहात. त्या शुभ बालकानं बाहेर यायचं सोडवा, अजून त्याने त्याचा आकार सुद्धा वाढवलेला नाही. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले, त्यांनी आकार सुद्धा वाढवलेला नाही. तेव्हा शिवजी म्हणतात, ठीक आहे. शिवजींना महर्षी वेदव्यास म्हणतात की त्यांची चूक झाली, माफ करा, परंतु आता ते माझ्या पत्नीच्या गर्भात असल्यामुळं माझा कोण मुलगा, मग त्याच्या चुका माफ करा. आणि असेही ज्या ग्रंथाची रचना मी केलेली आहे, श्रीमद भागवत महापुराण, हे सांगण्यासाठी सुद्धा कुणीतरी वक्ता लागेल. आणि तुमच्यासारखा वक्ता असेल तर किती सुंदर गोष्ट होईल. आणि म्हणून तुमच्याच आशीर्वादाने तो माझा पुत्र म्हणून जन्माला यावा, तुम्ही त्याला माफ करावं, हीच माझी प्रार्थना. तेव्हा शिवजी म्हणतात, ठीक आहे, त्यांना माफ केलं. 1 वर्ष झालं, 2 वर्ष, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 12 वर्ष झाले, अजून बालक बाहेर निघलेला नाही. तेव्हा महर्षी वेदव्यास म्हणतात, बाळा, आईला त्रास होतोय, 12 महिने झाले, 12 वर्ष झाले, अजून निघालेला नाही, आता तरी बाहेर ये. तेव्हा त्यांनी म्हणतात, मी बाहेर निघणार नाही. ठीक आहे, तुझी काय अट आहे सांग. जोपर्यंत परमात्मा परमेश्वर श्री हरी विष्णू नारायण मला स्वतः येऊन वरदान देणार नाही, जोपर्यंत माझी त्यांच्याशी भेट होणार नाही, तोपर्यंत मी बाहेर येणार नाही. तेव्हा भगवंताची आराधना महर्षी वेदव्यास यांनी केली आणि श्री विष्णू नारायण तिथं प्रकट झाले. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. श्री विष्णू यांनी प्रकट झाले आणि श्री विष्णू प्रकट झाल्याच्या नंतर शुभ बालक आणि श्रीहरी या दोघांचा संवाद आहे. तेव्हा श्रीहरी सांगतात की बाळा, तुला काय झालंय आणि का बाहेर येत नाही. तेव्हा त्यांनी सांगितले की तुमची माया एवढी ताकदवर आहे देवा, की जर मी बाहेर आलो, देव विसरून जाईल, भगवंत विसरून जाईल, आय मी अँड माय सेल्फ, या 3 शिवाय मला दुसरं काही आठवण राहणार नाही. आणि म्हणून तुम्ही मला वरदान द्या की मी जरी बाहेर आलो तरी सुद्धा तुमच्या मायेचा प्रभाव हा माझ्यावर होणार नाही. तेव्हा श्रीहरी म्हणतात, ती जर माया नसेल तर आनंद जीवनात मिळणार नाही. तर श्री शुभ बालक म्हणतात, जरी ती नसल्यावर आनंद मिळणार नाही, पण ती असेल तर मनुष्य भक्ती मार्गाला सुद्धा लागू शकणार नाही. कारण आपले संत सुद्धा सांगतात, हे कसं आहे या भावनदीचं. भावनदीचे पाणी वेगळ्या मोठे बोडिते, भावनदीचे पाणी वेगळ्या मोठे बोडिते, भल्या भल्या पोहणाऱ्याला उडून पाहिजे.
किती जरी चांगला पोहणारा असेल तरी सुद्धा त्याला उलटून पडते. आणि म्हणून बघा या भवनदीचं पाणी कसं आहे, एक सुंदर अशी कथा सुद्धा पुढे येते की एक वेळेस महर्षी देवर्षी नारद यांना श्रीहरीने सांगितले की माझा एक भक्त या पृथ्वी तलावर आहे. तुम्ही जर कधी कथा ऐकली असेल पुन्हा एकदा ऐका. माझा एक भक्त या पृथ्वी तलावर आहे, जा. तो एवढा तरुण आहे तरी सुद्धा माझी एवढी भक्ती करतो, मी प्रसन्न आहे, त्याला माझ्याकडे घेऊन या. देवर्षी नारद गेले आणि त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर जो झालेला वृत्तांत आहे त्यांना सांगितला की चला तुम्ही माझ्यासोबत चला. तेव्हा त्या तरुणाने आपल्या आईला विचारले. आई म्हणाली, बाळा तुझे वडील नाही, तू माझ्या एकट्या जीवनाचा सहारा आहेस, तू जर गेला तर कसं होणार. तेव्हा त्यांनी देवर्षी नारदांना सांगितले, एक काम करा देवर्षी नारद, माझं एकदा लग्न होऊ दे, मला बाळ होऊ दे, म्हणजे माझ्या आईला पत्नीला सांभाळणारा कुणीतरी, म्हणजे मी तुमच्यासोबत येण्यासाठी मोकळा. ठीक आहे म्हणाले. लग्न झालं, बाळ झालं, आता आले. त्यांनी म्हणतात चला आता येता का. त्यांनी म्हटले की मी जर आता तुमच्यासोबत आलो, माझी पत्नी फार तरुण आहे आणि मुलगा लहान आहे, म्हणून आता काही येऊ शकत नाही. काम करा, त्याचं लग्न होऊ द्या, त्याच्यानंतर मी तुमच्यासोबत यायला मोकळा. आता आधीच मुली मिळेना, कसं बस बिचाऱ्यानं केलं. लग्न झालं, पुन्हा देवर्षी नारद आले. देवर्षी नारद म्हणाले चला. ते म्हणाले ठीक आहे, पण आमच्या वंशाला दिवा मिळवण्यासाठी त्याला एक मुलगा होऊ द्या, एकदा नातूचं तोंड पाहू द्या, म्हणजे मी तुमच्यासोबत येण्यासाठी मोकळा. आता नातू झाला, पुन्हा देवर्षी नारद आले. ते म्हणाले आता तो पुन्हा भक्त म्हणाले काय करावं देवर्षी नारद, आता मी येण्यासाठी मोकळे, पण नातू काय मला सोडत, माझ्याशिवाय का तो राहत. भ्रमात आहे महाराज. ज्यांना ज्यांना वाटतं ना हा माझ्याशिवाय राहू शकत नाही, त्या तो माझ्याशिवाय राहू शकत नाही, आपलं जाणं गरजेचं आहे. तर बघा ज्या भगवंतांनी या सृष्टीची रचना केली, द्वापर युगामध्ये श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला, त्यांनी आपला अवतार संपवला. या पृथ्वीचं काही राहिलं का, कुणाचं काही राहिलं का नाही. म्हणजे ते गेल्यानंतरही कुणाचं राहिलं नाही. हे पृथ्वीचं जे चक्र आहे निसर्गाचं, हे चालतच राहत आहे. मग त्यांच्यामुळं काही बिघडलं तर आपण कुठं कुठं तुच्छ घेऊन बघतो की माझ्यामुळं काही बिघडेल. परंतु ते म्हणतात ना, एक पाल जेव्हा स्लॅबला चिपकून असते तेव्हा तिला एक व्यक्ती म्हणतो की तू सोड, तेव्हा ती म्हणते नाही नाही, मी जर या स्लॅबला सोडला तर हे स्लॅब कोसळून माझ्यावर पडणार. हा तिचा भ्रम आहे का नाही. हा, मग तोच भ्रम आपल्यामध्ये की माझ्याशिवाय याचं चालत नाही, माझ्याशिवाय त्याचं चालत नाही, कुणा विना कुणाचं राहत नाही. अहो कधी कधी म्हणतात, आपल्याला माहित आहे बाळाची आई नसते तर बाळ जगू शकतं का नाही, पण एखादी आई बाळाला जन्म देल्या देल्या तिचा मृत्यू होते, ते बाळ जिवंत राहत नाही का, राहतं. कुणा विना कुणाचं इथं काही राहत नाही. पण मनुष्याचा भ्रम जो आहे तो कधीच निघत नाही. तेव्हा त्याने सांगितले की आता मी यायला तयार आहे, पण नातू सोडत नाही, एकदा नातू मोठा होऊ द्या, म्हणजे मी तुमच्या सोबत यायला मोकळा. शेवटी त्याचा प्राण या शरीरातून मोकळा झाला, पण तो या संसारातून मोकळा झाला नाही. पुढचा जन्म म्हणतात त्याला मिळाला डुकराचा. पुढं गेले देवर्षी नारायण आणि म्हणतात आठवतंय का मी कोण आहे. बोलण्यासाठी फार ममतावेळ होतंय, परंतु बोलता येईन कारण जनावराचा जन्म मिळालेला आहे. तेव्हा त्याच्या सामर्थ्याने त्यांना वाचा फुटली आणि ते म्हणतात प्रणाम देवर्षी नारद. ओळखलं का. बिलकुल ओळखलं. मग आता कसं वाटतंय. तेव्हा जर माझ्यासोबत आले असते तर आज तुमच्यासोबत काही चांगलं घडलं असतं, आज तुम्ही वैकुंठात राहिले असते. तेव्हा बघा भगवंताची माया फक्त मनुष्यावर कार्य करते का नाही. कुत्र्याला मर म्हटलं तर मरू वाटतं का नाही. आपल्याला माहित आहे त्याचं जीवन व्यर्थ आहे. शेवटी हा कुत्र्याचं जे जीवन आहे त्याच्यानंतर त्याला दुसरी योनी प्राप्त होणार आहे, पण त्याला मरू वाटतं का नाही. मुंगीला मरू वाटतं का, किड्याला मरू वाटतं का, पक्षाला मरू वाटतं का, कुणालाही मरू वाटत नाही. अहो आळ्या राहतात, त्या आळ्यांना तरी मरू वाटतं का नाही. जगण्यासाठी तडफड सर्वांची असते. आता त्याही त्यांच्या जन्मामध्ये भगवंताची माया कशी जनावरांवर सुद्धा कार्य करते. त्यांनी सांगितले की ओळखलं का, आता तरी येता का माझ्यासोबत. तेव्हा त्या डुकराच्या योनीमध्ये सुद्धा ते म्हणाले अजिबात नाही, उलट या जन्मात चांगले. अहो मनुष्याच्या जन्मात अहोरात्र काम केलं पण कधीच ताज खायला मिळलं. हा डुकराचा जन्म असा आहे, काम करायची गरज नाही पण रोज सकाळी ताज मिळतं. म्हणजे ज्या त्या योनीमध्ये ज्या त्या जनावराला सुद्धा
सुद्धा कार्य करते. तेव्हा श्री शुकदेवजी मुनी महाराज म्हणतात, देवा तुमची माया एवढी ताकदवर आहे, त्याच्यामुळं जोपर्यंत ती माझ्यावर कोणत्याही प्रकारचा प्रभाव नाही टाकू शकणार, हे वचन तुम्ही, हे आशीर्वाद, हे वरदान तुम्ही मला देणार नाही, तोपर्यंत मी या गर्भाच्या बाहेर निघणार नाही. भगवंत म्हणतात ठीक आहे, तथास्तु. त्यांनी वरदान दिलं आणि तेव्हा तो जन्म झाला. म्हणजे श्री शुकदेवजी मुनी महाराज की जय. आणि म्हणून दुसरं नमन श्री शुकदेवजी मुनी महाराज यांना केलेलं आहे. आता बघा, आज तर आज आपण भगवान श्रीकृष्णांना नमन का करायचे? कारण विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यासाठी त्यांनी जबाबदार आहेत. दुसरा विषय, आपल्या तिन्ही तापाचा नाश त्यांनी करतात आणि आनंदमय त्यांचं रूप आहे. दुसरा विषय आज आपण श्रीमद भागवत महापुराणमधला पाहिलाय आणि तो म्हणजे की श्री शुकदेवजी मुनी महाराज यांना नमन केलेले आहे आणि श्री शुकदेवजी मुनी महाराज यांचा जन्म कशा प्रकारे झालेला आहे. तर बघा, जसा श्री शुकदेवजी मुनी महाराज यांचा जन्म झाला तेव्हा त्यांनी जन्म घेतल्याच्या नंतर माया त्यांच्यावर प्रभाव टाकत नव्हती आणि भगवंताचा कृपाशीर्वाद असल्यामुळं कुठेही न थांबता सरळ वनामध्ये ब्रह्मचार्यत्व निर्माण करून निघून गेले. तेव्हा त्यांची आई म्हणू लागली, कारण ते म्हणतात ना, आई माझी मायेचा सागर दिला जीवनाकार. या जगामध्ये सगळ्यात सुंदर नातं कोणतं? तर आईचं आणि मुलाचं, आईचं आणि मुलीचं. म्हणून आई म्हणू लागली की मला माझा मुलगा पाहिजे, त्याला थांबवा, मला माझा मुलगा पाहिजे, त्याला थांबवा. तेव्हा महर्षी वेदव्यास श्री शुकदेवजी मुनी महाराज यांच्या मागे 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 पळत पळत जातात. बाळा थांब, बाळा थांब. आता बाळ काही उत्तर देत नव्हतं, परंतु वनातून जाताना त्या झाडे, झुडपे, वेली, पशुपात्रांशी एवढे त्यांनी एकरूप झाले होते की स्वतः ती झाडे त्यांच्या बदल्यामध्ये त्यांना आवाज देत होते. बाळा थांब म्हटल्याच्या नंतर, हा बाबा बोला ना, हा बाबा बोला ना. परंतु श्री शुकदेवजी मुनी महाराज थांबलेले नाही. इथं पुढचा येणारा एक प्रसंग आहे की जेव्हा शुकदेवजी मुनी महाराज तिथून जात होते, एका नदीवर काही स्त्रिया आंघोळ करत होत्या आणि शुकदेवजी मुनी महाराज गेले, त्यांना त्यांनी प्रणाम केला. पुढं महर्षी वेदव्यास इथं आले आणि महर्षी वेदव्यास यांना ज्या स्त्रिया आहेत त्यांनी लाजल्या. तेव्हा महर्षी वेदव्यास यांनी त्या स्त्रियांना प्रश्न विचारला की माझा जो मुलगा आहे तो तरुण आहे आणि त्याला पाहून तुम्ही न लाजता, मी तुमच्या वडिलांच्या वयाचा आहे, तुम्ही मला पाहून लाजताय परंतु त्याला पाहून प्रणाम करताय, या मागचं कारण कोणतं आहे? तेव्हा त्या स्त्रियांनी सांगितले की तुम्ही जरी मोठे विद्वान असाल तरी सुद्धा तुमच्यामध्ये आणि तुमच्या मुलामध्ये एक सगळ्यात मोठं अंतर आहे. कोणतं? तुमचा जो मुलगा आहे तो या सर्व सृष्टीशी एकरूप झालेला आहे, त्याच्या मनामध्ये कोणताही भेदभाव नाही. त्याने आम्हाला जरी पाहिलं, त्याच्या डोक्यामध्ये ही स्त्री आहे किंवा हा पुरुष आहे हा सुद्धा भेद नाही, परंतु हा भेद तुमच्या मनामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये आहे. आणि म्हणून सगळ्यात जास्त महत्वपूर्ण स्थान इथं श्री शुकदेवजी मुनी महाराज यांना दिलं गेलेलं आहे. बोला श्री शुकदेवजी मुनी महाराज की. तर उद्या या दोन्ही कथा मी तुम्हाला विचारेल की शुकदेवजी मुनी महाराज यांचा जन्म कसा झालेला आहे. उद्याची फक्त एकच कथा, कारण पहिल्या दिवशी फक्त श्रीमद भागवत महात्म्यामध्ये आपण प्रवेश करत आहोत. कारण बघा, कोणत्याही पूजेची असो, कोणत्याही
कथेची असो कोणत्याही कीर्तनाची असो, सुरुवात ही आपल्या शास्त्रामध्ये शास्त्राच्या नियमानुसार दिलेली आहे नामस्मरणाने. कारण नामस्मरणाने माणसाचं मन पवित्र होतं आणि सगळे यत्फलनासी तपसा ना योगेन समाधेन तत्फल लभते सम्यक लोके केशव कीर्तनात. जे फळ योग समाधी तपस्या कशानेही मिळत नाही ते फळ कलियुगामध्ये फक्त आणि फक्त कलयुगामध्ये करावे फक्त नामस्मरणानं मिळत असतं. आणि म्हणून आज सुरुवातीला आपण नामस्मरण केलेलं आहे आणि होईल तेवढ्या भगवंताच्या नामाचे चिंतन सुद्धा केलेलं आहे. एकदा सर्वांनी आपापले हात वर करायचे आणि त्या भगवंताचा जय जयकार करायचे. प्रत्येकाच्या मुखातून नामस्मरण झालं पाहिजे कारण त्यानं अंतःकरण शुद्ध होतं आणि उद्यापासून या कथा ऐकायला आपण मोकळे होणार. सर्वांचे हात वर बोला श्री कृष्ण गोविंद दोन भजन आपण घेऊया ज्यामुळे मी काय म्हटलंय अंतःकरण शुद्ध होण्यासाठी. ते म्हणतात ना बघा, जुनी लोक एक कथा सांगतात. एखाद्या व्यक्तीला जर घागरीमध्ये पाणी भरायचं असेल आणि घागर जर मातीने भरून असेल तर आपल्याला काय करावं लागेल? आधी ती स्वच्छ करावी लागेल. मग आपण आयुष्यभर या संसारामध्ये राहतो. या संसारामध्ये जी काही मलिनता आपल्या डोक्यामध्ये आलेली ही नामस्मरणाने जी मलिनता आहे ही सर्व शुद्ध होऊन जाते आणि त्यामुळं जे काही पाणी आपण ताटामध्ये टाकतोय ते शुद्ध होतं आणि ज्यामुळे जी घागर सुद्धा सरळ होती. नाही तर उलट्या घागरीवर किती जरी पाणी टाकलं तरी ती कामी येणारी नाही आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचे सुद्धा मनापासून धन्यवाद की आपण सर्वांनी एवढं नामस्मरण मनातून केले. तुम्हाला मी आज एक शब्द इथून सांगते की आपल्या गावामध्ये उद्यापासून जी कथा होईल 7व्या दिवशी तुम्ही सुद्धा म्हणसाल का ताई कथेमध्ये भक्ती सोबत एवढा एन्जॉय आम्ही कधीच
आयुष्यात केलेला नाही. उद्यापासून सर्वांनी भगवंताच्या नामामध्ये आनंद सुद्धा घ्यायचा आहे, म्हणजे नृत्य करायचं आहे. बघा, भक्तीची चरमसीमा ज्याला म्हणतात ती म्हणजे काय? नृत्य. एखाद्या व्यक्तीला आनंद झाला तो नॉर्मल स्माइल देतो, वा खूप झालं, टाळ्या वाजून वा वा वा, बरोबर. अजून जास्त झालंय, कुणाला गळा भेट करेल, खूप छान. परंतु अगदी जास्त आनंद झाला, त्याचे पाय जमिनीवर टेकत, म्हणजे तो नाचायला लागतो. म्हणून तो म्हणतात पद घुंगर बांधणीला नाची. आता बघा, बरेच जण म्हणतात की डीजेवर ताल भरून नाचणं म्हणजे एज्युकेटेड लोक आणि भक्तीमध्ये नाचणं म्हणजे यांना काही कळत नाही. बघा, नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या, एखादा व्यक्ती, तुमचाच मुलगा असू द्या, दारू पिऊन जर डीजेवर नाचत असेल तर माता पिता त्याला समोरून जर आले तर कट मारून जातात, पण ते पिलेलं नाचलेलं माझं कुणी म्हणत नाही. पण त्या व्यतिरिक्त इथं कुणी येऊ द्या, गळ्यामध्ये टाळ असू द्या, माथ्यावर बुक्का असू द्या, गळ्यात तुळशीची माळ असू द्या, आणि या सभा मंडपामध्ये या ज्ञान यज्ञ सप्ताहामध्ये नृत्य करू द्या, ऐकूनही बाजूला असं महाराज स्वाभिमानाने सांगते की जे माळ घालून नाचते ना ते लेकरू माझं लेकरू आहे. कारण भक्ती याला म्हणतात की जेव्हा आपण भक्ती करतोय तेव्हा माझ्या डोक्यामध्ये कोणताही विषय नसावा. मी याची सून आहे, नको, इथं तू भक्त भक्त आहे. मी याची पत्नी आहे, नाही, इथं तू भक्त भक्त आहे. मी अमुक पाटील, मी तमुक पाटील, मी या पदावर, मी त्या पदावर, अजिबात नाही. या ज्ञान यज्ञ सप्ताहामध्ये बसलेल्या मंडपामधल्या सर्व व्यक्ती इथं कोणतं पद प्रतिष्ठा घेऊन नाही, फक्त आणि फक्त भक्तच बनून बसला पाहिजे. तरच आपल्या कथा ऐकण्याला आणि आमच्या सांगण्याला सुद्धा महत्त्व येईल. म्हणून सर्वांचे जेवढ्या काही सूचना आहेत या ऐकायच्या. आणि उद्या सर्वांसाठी एक काम, प्रत्येक महिलांनी आपापल्या एका मैत्रिणीला घेऊन यायचंय. म्हणजे आजच आपल्याकडे एवढी जागा होते, मला तर वाटते उद्या अजून पुरी पडते का काय. गाव फार सुंदर आहे तुमचं. जसं मी सरांना म्हटलं होतं मुलींना की आपलं गाव खेडेगाव आहे, त्यांनी सांगितले की शहरामध्ये सुद्धा जेवढी होणार नाही तेवढी कथा आपल्या गावात होईल. आणि खरंच आहे, जेवढी सिटीमध्ये सुद्धा होणार नाही तेवढी सुंदर असं भक्तवर्ग इथे आपण आलेले आहे. हे जर आमच्या अश्विनीताईसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. अगदी सुंदररित्या त्यांनी साऊंड ऑपरेट केलेला आहे. महत्वाचा विषय म्हणजे पोडियम माईक ऑपरेट करणं थोडं सेन्सिटिव्ह असतात, फार सुंदर प्रकारे त्यांनी ऑपरेट केलेलं आहे. मला वाटते वय सुद्धा त्यांचं खूप कमी आहे आणि खूप कमी वयामध्ये फार चांगली कला त्यांनी अवगत करून घेतली. आमचे संत सांगून गेले की एक तरी अंगी असू दे कला, नाही तरी कार्य का जन्मला. आणि म्हणून अशा प्रकारे त्या यायला थोडा वेळ बाकी आहे, तर एक कथा पुढची आपण घेऊ शकतो. बघा, म्हणतात की एक वेळेस 28,000 ऋषीगण तिथे बसले आणि त्यामध्ये सर्वात मुख्य जे आहे हे सूतजी, त्यांना बाकी सर्व शौनक आणि आदी ऋषींनी विचारलेला एक प्रश्न, आणि तो म्हणजे अज्ञान द्वंद्व विध्वंस कोटि सूर्य समप्रभा सुधाख्याही कथा. एकत्रितपणे आपलं कथेवर असलं पाहिजे. बोला ना, राधे 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 श्याम. फार लांबचं अंतर कापून सर्व कलाकार सुद्धा आलेले, त्यांचा थोडक्यात मी परिचय आपल्याला करून देते. जे ॲक्टोपॅड वाजवणार आहेत, सुंदर ज्यांचं ॲक्टोपॅड वादन आमचे पांडुरंग दादा दोडके, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. सुंदर असं तबला वादन ज्यांनी करणार आहेत ते म्हणजे आमचे बाळूदादा मोहिते, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. गोड असं गायन ज्यांनी करणार आहेत प्लस ऑर्गन सुद्धा वाजवतात सुंदर असे दिनेश भाऊ गायकवाड, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या. आणि सुंदर असं भरपूर ज्याला ब्रँजो म्हणतात ज्यांनी वाजवणार आहेत सुधाकर दादा बनसोडे, एकदा जोरदार त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. फार गोड असं वादन त्यांनी करतात आणि सुंदर प्रकारे इथून पुढे तुम्हाला पाहायला मिळेल. फक्त थोडं गाडीमध्ये काही अडचण आल्यामुळं आणि अंतर फार लांबच असल्यामुळं यायला उशीर झाला. एकदा सर्वांनी त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या.
त्यांनी एवढं ऍडजस्टमेंट करून घेतलंय.
वाजवण्यामध्ये, गायनामध्ये ही एनर्जी त्यांनी ठेवलेली आहे. आणि मी म्हणून म्हणते का कथा कुठे जरी घेतली तरी कलाकार हे आमचे एका जोरदार टाळ्या सर्वांसाठी वाजवा. 2 मिनिट सर्वांनी उभं राहायचंय, सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. एक आपल्याला भजन घ्यायचंय, गीत घ्यायचंय, सर्वांनी सुंदर नृत्य करायचंय आणि त्याच्यानंतर आज थोडं कमी करायचंय, उद्यापासून सर्वांना आनंद फार जास्त घ्यायचाय. कारण बसून बसून सर्वांचे पाय दुखत असेल आणि